नाव विलास हरिसिंग परदेशी, राहणार दोंडगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. माझ्याकडे 25 एकर द्राक्ष बाग आहे. माझ्याकडे 4 व्हरायटी आहे. पर्पल आहे, शरद आहे, अनुष्ठा आहे, थॉम्सन आहे आणि मामा जंबू, अशा 4 व्हरायटी आहे. आपण उभा हा शरद शिडलेचा प्लॉट आहे. यामध्ये दरवर्षी मी बाकीच्या ग्रेड वापरत होतो. यावर्षी 11 17-017, 12-023 ही ग्रेड वापरलेली आणि त्याचे छान रिझल्ट भेटलेले. कॅनोपी मॅनेजमेंट होत नव्हती माझ्याकडे, परंतु यावर्षी 17-017 ही ग्रेड वापरल्यामुळे कॅनोपी मॅनेजमेंट भरपूर झालेली. सेटिंग नंतर मी 12-023 ही ग्रेड वापरली. त्याच्यानंतर पानांची पिकनेसपणा आणि बेरी साईज चांगली भेटली मला. त्याच्यानंतर गर वगैरे व्यवस्थित भेटला. शेणीपासही मी या प्लॉटला वापरलेलं आहे आणि शेणीपासमुळं कलर येणं, एकसारखेपणा कलर येणं आणि पत्तीत जे रेडपणा होत होता तो यावर्षी कमी झाला माझ्याकडे आणि कलरही एकसारखा आला शेणीपासमुळं. यारा टॉपिक वापरल्यामुळं ट्रॅकिंग समस्या वगैरे काही वाटली नाही आणि पाऊस झाला तरी बाकीचे प्लॉट क्रॅक गेले, पण ह्या प्लॉटमध्ये ट्रॅकिंग वगैरे काही समस्या वाटली नाही. माझ्या जमिनीचा pH हाय होता. या खतं वापरल्यामुळे pH आणि AC थोडं कंट्रोल झाला आणि वर खतं दिल्यानंतर थोडं अपटेकचं प्रमाण व्यवस्थित वाटलं मला. यारात सगळे ग्रेड मी वापरले, त्याच्यामुळं मला व्यवस्थित क्वालिटी, गर, कलर वगैरे सगळं, कॅनोपी वगैरे सगळं कंट्रोल भेटलं मला, चांगलं भेटलं दरवर्षीच्या तुलनेत. थँक्यू यार.